नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील रम्य संस्कृतम मधील संख्या विश्वम 1 क्रमवाचकाः हे बघूया. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजी आणि तिचे नातवंड यांचा संवाद दिलेला आहे आणि त्याद्वारे आपल्याला क्रमवाचकाः म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण शिकवलेली आहेत. ती आपण आता बघूया. क्रमवाचक म्हणजेच आपण म्हणतो की सिक्वेन्स. आपल्याला जेव्हा असं म्हणायचं असतं की पहिला मुलगा किंवा पहिली मुलगी, दुसरा मुलगा असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण क्रमवाचक संख्या विशेषण वापरतो. आता याआधी आपण सगळ्या संख्या तर बघितलेल्या आहेत, 1 ते 100 पूर्ण संख्या बघितल्यात, पण क्रमवाचक नाहीये बघितलेलं. म्हणजे आपल्याला असं जर म्हणायचं असेल की पहिला मुलगा तर काय म्हणायचं हे आपण नाहीये बघितलेलं. त्याच्यामुळे इथे आपल्याला ते संवादाच्या द्वारे समजावून सांगितलेलं आहे. तर हा संवाद आपण बघूया. बघा, चित्रात दिसतंय आजी आपल्या नातवंडांना घेऊन बसलेली आहे. माता मह्यासह दौहित्राः दौहित्र्यः च उपवने उपविश्य वार्तालापं कुर्वन्ति. माता मह्यासह. माता मह्या याच्यामध्ये मूळ शब्द मातामही म्हणजे आपली आजी म्हणजेच आईची आई. तर आजी बरोबर. आता सह हे अव्यय आहे. सह म्हणजे काय? च्या बरोबर. आणि आपल्याला माहितीये सह या अव्ययाला तृतीया विभक्तीची अपेक्षा असते, म्हणून इथे मातामह्या ही तृतीया विभक्ती केली आहे. कारण की मातामही हा जो शब्द आहे हा नदीप्रमाणे चालतो. दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याच्यामुळे नदीप्रमाणे चालून नद्याप्रमाणे मातामह्या हे रूप झालंय. आजी बरोबर दौहित्राः म्हणजे तिचे नातू आणि दौहित्र्यः म्हणजे नाती. तर तिची जी नातवंड आहेत, दौहित्राः म्हणजे जे नातू असतील सगळे ते, आणि दौहित्र्यः म्हणजे नाती. उपवने उपविश्य. उपवन म्हणजे एका बागेमध्ये, बागेमध्ये उपविश्य म्हणजे बसून. वार्तालापम कुर्वन्ति. वार्तालापम म्हणजे गप्पा गोष्टी करत आहेत. इथे उपविश्य हे लबंतव्य आहे आणि त्याचा अर्थ काय होतो तर बसून. आता बघूया पृथा काय म्हणतेय. आनंदेन. पृथा आनंदाने म्हणतेय मातामही कियन्तः वृक्षाः सन्ति अस्माकं उपवने. म्हणजे पृथा काय म्हणते आजीला की आजी, आपल्या या बागेत किंवा आपल्या या उपवनामध्ये किती झाडे आहेत किंवा किती वृक्ष आहेत असं ती आश्चर्याने आणि आनंदाने म्हणते. आता बघा, इथे मातामही हे पृथाने आजीला संबोधन वापरलंय. म्हणजे हाक मारताना जसं आपण म्हणतो की आजी, आपल्या या उपवनामध्ये किती झाडं आहेत असं तिला म्हणायचंय, म्हणून हे संबोधनाचं एक वचन वापरलंय. नदीचं संबोधनामध्ये नदी दला पहिली वेलांटी म्हणजे रस्व असते, त्याच्यामुळे मातामही असं इथे रूप झालंय. तर त्याच्यावर आजी काय म्हणते बघा. मातामही वदती अपि अभिजानीथ के वृक्षाः एते. म्हणजे आता ती विचारतीये की अपि अभिजानीथ. अभिजानीथ म्हणजे माहिती आहेत का तुला की ही झाडं कोणती आहेत, हे वृक्ष कोणते आहेत ते तुम्ही ओळखता का. नामानी कथयत म्हणजे त्यांची काय करा, नावे सांगा. वेणुः वदती. वेणू म्हणते एषः प्रथमः वृक्षः आम्रवृक्षः. आता ती काय सांगते, एषः म्हणजे हे जे पहिलं झाड आहे ते कशाचं आहे, आम्रवृक्षः. प्रथमः वृक्षः. बघा, प्रथमः याला काय केलं त्यांनी, ठळक करून दिलं आपल्याला. म्हणजेच प्रथमः वृक्षः पहिलं झाड जे आहे हे कशाचं आहे, आंब्याचं आहे. द्वितीयः च कदली वृक्षः आणि हे दुसरे झाड कशाचं आहे, केळीचं झाड आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला असं म्हणायचं असतं की पहिलं झाड आणि दुसरं झाड तेव्हा आपण काय वापरणार आहे, प्रथमः वृक्षः द्वितीयः वृक्षः. म्हणून तिने म्हणताना तसं म्हटलंय, पहिलं झाड आंब्याचं आहे, दुसरं झाड केळ्याचं आहे. पुढे पृथा वदती अत्र तृतीयः दाडिम वृक्षः. आणि इथे जे तिसरं आहे झाड ते कशाचं आहे, दाडिम म्हणजे डाळिंबाचं झाड
आहे. पुढे सुधेंदू म्हणतोय, सुधेंदू वदती चतुर्थः च नारंग वृक्षः. आणि चौथे जे झाड आहे ते कशाचं आहे? नारंग म्हणजे संत्र्याचं झाड आहे. वेणुः वदती भोः न केवलं प्रथमः वृक्षः अपितु वृक्षाणां प्रथमा आवलिः एव आम्रवृक्षाणां. तर ती काय म्हणते? भोः म्हणजे अरे, म्हणजे फक्त पहिलंच झाड नाही तर वृक्षाणाम प्रथमा आवलिः एव आम्रवृक्षाणाम म्हणजे झाडांची जी पहिली ओळ आहे किंवा रांग आहे, म्हणजे जी झाडांची पहिली लाईन आहे तीच कशाची आहे? आम्रवृक्षाणाम म्हणजे आंब्याच्या झाडांची आहे. द्वितीया कदली वृक्षाणाम आणि दुसरी जी रांग आहे ती कशाची आहे? केळीच्या झाडांची रांग आहे. मग बघा इथे मगाशी काय म्हटलं आपण? प्रथमः वृक्षः द्वितीयः वृक्षः असं होतं. मात्र इथे जर बघितलं तुम्ही आता तर प्रथमा आवलिः असं झालंय किंवा द्वितीय आवलिः असं झालंय. आवलिः म्हणजे रांग किंवा ओळ आपण म्हणतो. मग याच्यात काय फरक दिसतो आपल्याला? तर प्रथमः वृक्षः याच्यामध्ये वृक्षः हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे तिथे देवः सारखं झालंय प्रथमः वृक्षः. पण इथे आवलिही मध्ये आवलिही हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे प्रथमा आवलिही असं झालंय मालाप्रमाणे. तसंच जे नपुंसकलिंगी जर शब्द आला तर तिथे वनप्रमाणे रूप होणार आहे. बघा पुढे, पृथा वदती तृतीया दाडिमानां चतुर्थी च नारंगाणाम. काय म्हणते ती? तर तिसरी जी रांग आहे ती कशाची आहे? दाडिमानाम म्हणजे डाळिंबाच्या झाडांची आहे. आणि चतुर्थीच नारंगाणाम आणि जी चौथी ओळ आहे ती संत्र्यांच्या झाडांची आहे. मातामही वदती साधू बालकाः. आता आजी त्याच्यावर म्हणते की खूप छान मुलांनो, सुष्ठु अभिज्ञातम म्हणजे तुम्हाला खूप छान प्रकारे तुम्ही ओळखलेलं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजलंय. काय म्हणते ती? अपि जानीथ म्हणजे ती म्हणते तुम्हाला हे माहितीये का की प्रथम द्वितीय तृतीय एते शब्दाः नाम क्रमवाचक संख्या विशेषणानी. म्हणजे ती काय म्हणते? हे जे शब्द आहेत की प्रथम द्वितीय तृतीय हे जे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतो? क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतो. कथम उपयुज्यन्ते इमानी आणि हे शब्द कसे वापरले जातात हे तुम्हाला माहिती आहे का असं ती विचारते. आता याला क्रमवाचक म्हटले कारण की आपण सिक्वेन्स सांगतोय की पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड असं आपण क्रम सांगतोय म्हणून यांना म्हणायचं क्रमवाचक. आणि संख्या विशेषणाने का म्हटलंय तर ही या ज्या संख्या आहेत त्या आपण विशेषण म्हणून वापरतोय. कारण की बघा इथे प्रथमः वृक्षः यामध्ये प्रथमः हे विशेषण आहे आणि वृक्षः हे विशेष्य आहे आणि विशेष्याप्रमाणे विशेषण नेहमी चालतं. त्याच्यामुळे वृक्षः हे पुल्लिंगी आहे म्हणून प्रथमः हे सुद्धा आपण पुल्लिंगातच ठेवलं. मात्र आवलिही स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण प्रथमा केलं. प्रथमा आवलिही. आता ते कसे वापरायचे आहेत माहिती आहे का असं आजी विचारते. त्याच्यावर वेणू म्हणते प्रथमः बालकः प्रथमा बालिका प्रथमं गृहम्. आता काय म्हणते ती? प्रथमः बालकः. आता बालकः इथे पुल्लिंगी आहे म्हणून प्रथमः बालकः केलं. प्रथमा बालिका, बालिका शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून मालाप्रमाणे प्रथमा केलं. आणि गृहम शब्द कसा आहे? नपुंसकलिंगी आहे म्हणून वनम सारखं प्रथमम केलं. म्हणजे पुल्लिंगामध्ये देवह सारखं हे चालवायचंय, स्त्रीलिंगामध्ये मालाप्रमाणे आणि नपुंसकलिंगामध्ये मात्र वनम प्रमाणे याचं आपल्याला रूप करायचंय. सुधेंदू वदती सुधेंदू म्हणतोय तथैव म्हणजे त्याचप्रमाणे द्वितीयः द्वितीया द्वितीयम. जसं प्रथमः प्रथमा प्रथमम तसंच द्वितीयः द्वितीया द्वितीयम. पुढे पुढचं सांगतेय तृतीयः तृतीया तृतीयम च आणि तिने पुढचं सांगितलं फक्त. आता मातामही त्याच्यावर म्हणते उत्तमम म्हणजे उत्तम छान. किंतु
म्हणजे पण किंवा परंतु, चतुर्थतः पण चतुर्थ पासून, 4 पासून स्त्रीलिंग रूपाणी म्हणजे जी स्त्रीलिंगाची रूप होतात चतुर्थ पासून ती मात्र कशी होतात, चतुर्थी, पंचमी, षष्ठी इत्यादीनी भवंती. मात्र आजी काय सांगते, चतुर्थ पासून जी पुढची रूप होतात स्त्रीलिंगी, फक्त हे स्त्रीलिंगाच्या बाबतीत आहे की चतुर्थ पासून जी पुढची रूप आहेत ती मात्र कशी होणार आहेत, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी अशा पद्धतीने होणार आहेत. म्हणजे ते इकारांत होणार आहेत. जर आधी बघितलं तुम्ही वरती कसं होतं, प्रथमा, द्वितीया आणि तृतीया हे आकारांत मालाप्रमाणे होतं. पण आजी सांगते चतुर्थ पासून मात्र पुढे इकारांत होणार आहे, म्हणजे नदीप्रमाणे ही रूप होणार आहे. म्हणून चतुर्थी, पंचमी, षष्ठी अशा प्रकारे. त्याच्यावर पुढे पृथा म्हणते अतएव म्हणजे म्हणूनच नागपंचमी, रथ सप्तमी, आषाढ एकादशी, अनंत चतुर्दशी इत्यादीनी तिथी नामानी भवंती खलू. म्हणजे ती काय म्हणते, म्हणजे म्हणूनच ती म्हणते, आता तिच्या लक्षात आलंय की म्हणूनच आपण काय म्हणतो, नागपंचमी असं म्हणतो, रथ सप्तमी म्हणतो, आषाढ एकादशी असं म्हणतो आणि अनंत चतुर्दशी असं आपण म्हणतो. या तिथ्या आपण अशा प्रकारे म्हणतो, कारण की या सगळ्या तिथ्या ज्या आहेत त्या चतुर्थ पासूनच पुढे आहेत. पंचमी, सप्तमी, एकादशी आणि चतुर्दशी. त्याच्यावर मातामही म्हणते सम्यक म्हणजे बरोबर. तर ही क्रमवाचकानी उपयुज्य इतोपि वाक्यानी वदत. म्हणजे आजी सांगते तर मग आता तुम्ही काय करा, क्रमवाचकांचा उपयोग करून आणखी वाक्य सांगा. अजून आता वाक्य तुम्ही सांगा. सुधेंदु वदती, सुधेंदु म्हणतोय अहम प्रथमे तले वसामी. आता तो म्हणतोय, एक वाक्य तो सांगतोय की मी कुठे राहतो, प्रथमे तले म्हणजे पहिल्या मजल्यावर राहतो. आता मात्र इथे त्याने काय केलंय, काय म्हणतोय आपण मराठीमध्ये, पहिल्या मजल्यावर. म्हणजे इथे कुठली विभक्ती आहे, सप्तमी विभक्ती आहे. तले ही सप्तमी विभक्ती आहे, म्हणून इथे वापरताना प्रथमे वापरलंय, कारण की जसं विशेष्य तसंच त्याचं विशेषण, म्हणून प्रथमे तले असं केलेलं आहे, पहिल्या मजल्यावर. त्याच्यानंतर पाठशालायाम मम वर्गः तु द्वितीये तले. आता तो सांगतोय शाळेमध्ये मात्र माझा वर्ग दुसऱ्या मजल्यावर आहे. वेणुः वदती गतवर्षे अहम नवम्याम कक्षायाम पठामी स्म. आता वेणू काय म्हणते, गतवर्षे म्हणजे मागच्या वर्षी किंवा गेल्या वर्षी मी 9व्या इयत्तेत शिकत होते. म्हणून इथे 9व्या इयत्तेत, इथे सुद्धा सप्तमी विभक्ती वापरली आहे. कक्षायाम असा शब्द आहे म्हणून नवम्याम केलंय. नवम्याम सप्तमी विभक्ती. कारण आपण जेव्हा मराठीमध्ये आत, वर, मध्ये असे शब्द वापरतो भाषांतर करताना, तेव्हा तिथे सप्तमी विभक्ती असते, हे लक्षात ठेवायचं. मात्र इथे जर बघितलं तुम्ही तर कक्षा याम याच्यामध्ये मूळ शब्द आहे कक्षा, आकारांत आहे म्हणजे मालाप्रमाणे चालेल, आणि मालाची सप्तमी एकवचन होतं माला याम, म्हणून इथे कक्षा याम आहे. पण तुम्ही जर बघितलं नवम्याम याच्यामध्ये मात्र मूळ शब्द कोणता आहे, नवमी, इकारांत. कारण आत्ताच वरती आपण बघितलं, आजीने सांगितलंय की चतुर्थ पासून पुढे इकारांत होतात, म्हणून नवमी असं तो शब्द आहे, आणि इकारांत झाल्यामुळे तो नदीप्रमाणे चालणार. नदीची सप्तमी एकवचन काय होतं, नद्याम, म्हणून नवम्याम असं हे झालंय. पुढे अस्मिन वर्षे दशम्याम कक्षायाम पठामी, आणि या वर्षी मी 10वी या इयत्तेत शिकते असं ती सांगते. म्हणून इथे सुद्धा सेम तसंच आहे, दशम्याम कक्षायाम. पुढे काय म्हणते ती, अग्रिमे वर्षे म्हणजे पुढच्या वर्षी एकादश्याम कक्षायाम पठिष्यामी. आता मी पुढच्या वर्षी 11व्या इयत्तेत शिकणार आहे किंवा शिकेन. इथे कुठला काळ वापरलाय, द्रुत लकार वापरलाय, म्हणजे भविष्यत काल वापरलाय. म्हणजे पुढच्या वर्षी मी 11व्या इयत्तेत शिकत असेन असं ती म्हणते. इथे काळ सुद्धा आपल्याला कळतोय,
पठिष्यामी पुढचा आलाय, भविष्यत काल आलाय. पठामी हा झाला आपला साधा वर्तमान काळ म्हणजे लट लकार. आणि इथे पठामी स्म स्म वापरलंय म्हणजे त्याचा अर्थ भूतकाळी होतो, त्याच्यामुळे हे वाक्य झालं भूतकाळातलं. जरी इथे तुम्हाला क्रियापद लट लकारात दिसत असलं तरी आपल्याला माहितीये पुढे जेव्हा स्म हे अव्यय येतं तेव्हा त्याचा अर्थ मात्र भूतकाळी होत असतो. आता पुढे बघा, पृथा वदती पठन स्पर्धायाम अहम द्वितीयम पाठम अपठम. पृथा काय म्हणते, पठन स्पर्धायाम म्हणजे वाचनाची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये मी दुसरा धडा वाचला. कितवा धडा, दुसरा धडा, म्हणून द्वितीयम पाठम असं आलंय. तदा प्रथमम पारितोषिकम प्राप्नवम म्हणजे तेव्हा मला तिथे पहिलं पारितोषिक किंवा पहिलं बक्षीस मिळालं. पारितोषिकम आहे नपुंसकलिंगी म्हणून प्रथमम केलंय. पुढे बघा, वेणुः वदती षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरम अष्टम्या छात्रया दत्तम. तो काय सांगतोय, 6व्या प्रश्नाचं उत्तर 8व्या विद्यार्थिनीने दिलं. तो काय म्हणतोय, 6व्या प्रश्नाचं उत्तर 8व्या विद्यार्थिनीने दिलं. आता इथे बघा, प्रश्नस्य षष्ठी विभक्ती आहे म्हणून षष्ठस्य ही सुद्धा इथे षष्ठी विभक्ती वापरली आहे. आणि इथं अष्टम्या छात्रया, छात्रया याच्यामध्ये मूळ शब्द कोणता, छात्रा हा मूळ शब्द आहे मालाप्रमाणे. आणि छात्रया ही तृतीय विभक्ती आहे, तृतीय विभक्ती एक वचन आहे. तसंच अष्टम्या ही सुद्धा तृतीय विभक्ती आहे. कसं काय, तर मूळ शब्द कोणता याच्यातला, अष्टमी, जो नदीप्रमाणे चालेल. नदीची काय होते तृतीय एक वचन, नद्या. तसंच हे झालंय अष्टम्या. आणि पुढे ती म्हणतेय अत्र गणेश स्तोत्रम स्मरामी. आणि आता इथे मला ती म्हणते गणपती स्तोत्र आठवतंय. प्रथमम वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयकम इति. आता ती म्हणते प्रथमम वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयकम. आता हे जे पूर्ण गणपती स्तोत्र आहे याच्यामध्ये गणपतीची सगळी नावं आलेली आहेत, 12 नावं आलेली आहेत. तर याच्यामध्ये आपण म्हणतो की पहिलं नाव आहे वक्रतुंड, दुसरं एकदंत म्हणजे आपण हे क्रमवाचकच सांगतोय. पहिलं नाव कोणतं, दुसरं नाव कोणतं, तिसरं नाव कोणतं. ते हे जे स्तोत्र आहे याच्यामध्ये सगळी क्रमवाचक विशेषणच आलेली आहेत, संख्या विशेषण आहेत. त्याच्यावर मातामही म्हणते बाढम बाढम म्हणजे छान छान. अस्य कृते युष्माकम पारितोषिकम नाम मधुराणी फलानी. म्हणजे आजी म्हणते की याबद्दल तुम्हाला बक्षीस म्हणून ही गोड फळे देते. यावंती फलानी इच्छथ तावंती खादथ. म्हणजे ती म्हणते की जेवढी फळं तुम्हाला हवी आहेत तेवढी तुम्ही खा, कारण की ते त्या बागेतच बसलेले आहेत. अशा प्रकारे हा संवाद आहे आजी आणि तिच्या नातवंडांमधला. आणि या संवादावरून आपल्याला त्यांनी क्रमवाचक संख्या विशेषणं समजावून सांगितलेली आहेत. आता इथे जो तक्ता आहे हा महत्वाचा आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सोपा आहे तक्ता बघा. क्रमवाचकानी विशेषणानी. तर इथे दिले त्यांनी पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम. आता हे सोपं आहे. देवः सारखं आहे पुल्लिंगामध्ये. देवः प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, चतुर्थः, पंचमः, षष्ठः, सप्तमः, अष्टमः, नवमः, दशमः. हे देवः सारखं. स्त्रीलिंगामध्ये बघा प्रथमा, द्वितीया, तृतीया हे तृतीयापर्यंत मालाप्रमाणे. आणि पुढे चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी हे चतुर्थ पासून पुढे झालेलं आहे इकारांत नदीप्रमाणे. आणि नपुंसकलिंगम बघा हे आहे वनम प्रमाणे. प्रथमम, द्वितीयम, तृतीयम, चतुर्थम, पंचमम, षष्ठम, सप्तमम, अष्टमम, नवमम आणि दशमम. तर हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याप्रमाणेच बाकीची सुद्धा रूप होतात. हे त्यांनी फक्त देवः म्हणजे प्रथमेचं एक वचनाप्रमाणे ही रूप दिलेली आहेत, अशीच बाकीची होऊ शकतात.
आता बघूया आपण संभाषापत्रम. पहिल्यांदा म्हटलंय संख्यायानम पूरयत. हे आपल्याला आता पूर्ण करायचंय. बघूया, इथे रेल्वे गाडी दिसते आपल्याला. काय म्हटलंय, प्रथमः आसन्दः, त्यांनी करून दाखवलंय. प्रथमः आसन्दः. आता पुढे दिलंय भवनम. मग इथे काय येईल, इथे गाळलेली जागा त्यांनी आपल्याला दिली आहे. आता भवनम हा शब्द नपुंसकलिंगी आहे. आणि आपल्याला इथे 2 ही संख्या दिसते. म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल इथे, इथे काय येईल, द्वितीयम. 2 ही संख्या आहे त्याच्यामुळे द्वितीयम भवनम. पुढे द्रोणी. द्रोणी म्हणजे काय, बादली, बकेट. मग याच्यासाठी 3 ही संख्या दिली आहे आणि द्रोणी शब्द कसा आहे, इकारांत स्त्रीलिंगी आहे. मग काय येईल इथे, तृतीया. तृतीया द्रोणी. पुढे आहे शब्द कविही. 4 ही संख्या दिसते आणि मग काय होईल, चतुर्थः कविही. आणि पुढे आहे पेटिका. 5 ही संख्या दिली, पंचमी पेटिका. हे इकारांत आहे त्याच्यामुळे 4 पासून पुढे इकारांत आहे त्याच्यामुळे पंचमी झालंय. हे लक्षात ठेवा, कारण की इथे पेटिका आहे त्यामुळे पंचमी सुद्धा आकारांत नाही होणार, तर ते इकारांतच राहणार आहे. पुढे आहे मेलनम कुरुत. आता हे जोड्या लावायचेत आपल्याला. बघा, तृतीयया काय येईल याला जोडी, याच्यामध्ये तृतीयया कन्यया. त्याच्यानंतर पंचमात त्याच्यासाठी सोपानात. सप्तमम तलम. अष्टम्यै देव्यै. आणि दशम्याम याच्यासाठी काय येईल, कक्षायाम. हे आपण विशेष जोड्या लावतो त्याप्रमाणेच आहे. आणि विभक्त्यांवरून तर हे जमेलच तुम्हाला, पण अगदी तुम्ही साधा हे जरी बघितलं की तृतीय या सारखं काय दिसतंय, तर कन्या यावरून सुद्धा तुमचे हे लक्षात येतंय. आता इथे खाली स्तोत्र दिलेलं आहे सरस्वतीचं आणि इथे आपली मराठी जी महिने आहेत त्यांचं एक आहे इथे दिलेलं, जसं की प्रथमम चैत्रम. इथे सुद्धा सरस्वतीची सगळी नावं आहेत. प्रथमम भारती, द्वितीयम च सरस्वती. याच्यामध्ये सुद्धा क्रमवाचक संख्या विशेषण आलेली आहेत म्हणून ते त्यांनी दिलंय. तर बघा, अशा प्रकारे आज आपण संख्या विश्वम 1 क्रमवाचका हा भाग बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवाद.